सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग भुईसपाट झालेली आहे। मोहोळ तालुक्यातील पापरी या गावात लाखोंचं नुकसान झालंय। महसूल प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे सध्या सुरू झालेले आहेत। लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। जे शेतकरी आहेत मामा काय सांगाल, किती एकरावर ही बाग आहे, कशा पद्धतीने तुमचं नुकसान किती झालेलं आहे? ही 2 एकरापर्यंत माझी बाग आहे केळीची, खोडवं पीक आहे। मी उन्हाळ्यात हिला भरपूर कष्टाने पाणी दिलेलं आहे, टिकून आणि जी येण चालू झाली होती आणि ती वाऱ्याची जी लॉट आली चक्रीवादळ आहे त्यात पूर्ण माझी बाग झोपली गेली। पीक पण आलं होतं ना ह्याला, कारण केळी दिसत आहेत इथं। ही 2 महिन्यानंतर माझी केळी मार्केटला जाणार होती, कारण ही जी 1/4 वेन झालेली होती ह्या केळीची, पण हातातोंडाला आलेला का अशी एकदमच वाऱ्यानं माझा नायनाट करून टाकला। तर आपण पाहतो या मुळांसहित ही बाग जी आहे, कशा पद्धतीने ही रोपं जे आहेत ते पूर्णतः उन्मळून पडलेले चित्र जे आहे ते भयान चित्र आपल्याला या ठिकाणी या मोहोळ तालुक्यातल्या पापरी गावामध्ये पाहायला मिळते। त्यामुळे सरकारने जास्तीत जास्त मदत करावी अशीच एक माफक अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, मोहोळ, सोलापूर।